नमस्कार. साहित्य अकादमीने सुरू केलेल्या वेबलाईन लिटरेचर सिरीज या शृंखले अंतर्गत आज मराठी भाषेचा पहिला युवा साहिती कार्यक्रम आपण घेतो आहोत. या कार्यक्रमात सहभागी होणारे कवी नितीन भरत वाघ, कविता ननवरे, सत्यपाल सिंग राजपूत आणि सुचिता खल्लार या चारही युवा कवींचं मराठीतल्या साहित्य अकादमीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आणि सुरुवातीला नितीन भरत वाघ या कवीला कविता वाचण्यासाठी निमंत्रित करतो. नितीन भरत वाघ हे मुळात जवळजवळ प्रत्येक वाङ्मयीन प्रकारामध्ये उत्साहाने लिहिणारे युवा लेखक कवी आहेत. कवी, कादंबरीकार आणि समीक्षक अशी त्यांची प्राय ओळख आणि निवडक त्यांच्या पुस्तकांची जी नावं आहेत, जी पुस्तकं चर्चिली गेली विशेष, ती व्हर्जिन, झेन आणि रा रा नेमाडे, देशीबाग आणि द वर्ल्ड इज फ्लॅट. नितीन भरत वाघ यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती अशी की त्यांनी त्यांच्या 2 कविता सादर कराव्या. धन्यवाद सर. कवितेचं नाव आहे शोध. तू असण्याच्या क्षणी वा नसण्याच्या क्षणी, आहे नाहीच्या दरम्यान सतत आजूबाजूला रेंगाळणारी तुझी जाणीव, आत्मपीडनाला कारणीभूत तुझी अदृश्यता, भासातून निर्माण होणारे आभास, तुकड्या तुकड्यात स्वतःला तोडत पुन्हा त्यांना जोडत बसण्याचा खेळ, तुला त्या तुकड्यात शोधण्याचा अट्टहास, शेवटी एका तुकड्यात तुला शोधण्यात हरवून बसलेला मलाच माझा चेहरा, तू असण्याचे वा नसण्याचे कोडे, शोध शोध शोधताना अखंड रस्ते तुडवल्यावरही मी एकाच जागी उभा स्तब्ध, शोध माझ्यापासून तुझ्यापर्यंत संपलेला माझ्यात, आता कुठे जाऊ. ही एक कविता. आता पुढची कविता वाचतो. छोटीच आहे ती पण. कवितेचं नाव आहे काफका. माझ्यात दडलेला एक अतृप्त आत्मा काफकाचा झुरळ बनण्याची वाट पाहत, माझ्यात दडलेला एक अतृप्त आत्मा काफकाचा झुरळ बनण्याची वाट पाहत, पण होतच नाही मेटॅमॉर्फोसिस अंतर्बाह्य, पण होतच नाही मेटॅमॉर्फोसिस अंतर्बाह्य. रोज उठल्यावर मी मीच असतो आणि उघडी खिडकी ही अपरंपार, चौकट तेवढीच पुरेशी नाही मुक्त करायला माझ्यातला अतृप्त काफका. खर तर काफका एक संसर्गजन्य रोग आहे. खर तर काफका एक संसर्गजन्य रोग आहे, ज्यावर नाही कुठलाही इलाज वा लसही शोधू शकणार नाही कोणताच लुईस पाश्चर. अखंड तेवत असतो काफकाचा अघोरी आत्मा, अखंड तेवत असतो काफकाचा अघोरी आत्मा, अस्तित्वाची गूढ कोडी सोडवत. मात्र वर्तुळाचा बिंदू जसा सुरू होतो वा संपतो तशीच काफकाची कोंडी होलपटी. स्वतःपुरताच उरतात सुटलेले सारे प्रश्न, स्वतःपुरताच उरतात सुटलेले सारे प्रश्न, काफकाला पक्क ठाऊक होत, काफकाला पक्क ठाऊक होत. वा वा. या 2 कविता. नितीनच्या 2 कवितांनंतर मी कविता ननवरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या 2 कविता वाचून दाखवाव्यात आपल्याला. कविता ननवरेंचा अजून संग्रह जरी नसला तरी त्यांच्या बऱ्याच कविता या वेगवेगळ्या नियत आणि अनियतकालिकातून प्रकाशित झालेल्या आहेत आणि स्वतःची स्वतंत्र शैली विकसित त्यांची होताना दिसते आहे. त्यांच्या कविता लेखनासाठी शुभेच्छा तर आपण त्यांना देऊच. त्यांना इथे 2 कविता वाचायची मी विनंती करतो. कविता ननवरे. धन्यवाद सर. कवितेचं नाव आहे ओ पोएट रेस्ट इन अ पोएम. जो आत्महत्या करत नाही तो कवीच नाही, जो आत्महत्या करत नाही तो कवीच नाही, एक कवी मित्र म्हणाला. कवी आत्महत्येची तयारी तर करत असतो कवितेतून, दुसऱ्याने पहिल्याची री ओढली,
कवी आत्महत्येची तयारीच तर करत असतो कवितेतून, दुसऱ्याने पहिल्याची री ओढली. तिसरा, आधीच्या दोघांना दुजोरा देत तत्वज्ञानी आवेशात म्हणाला, आत्महत्या पोस्टपोन करत असते. कवीची प्रत्येक कविता ही त्याची आत्महत्या पोस्टपोन करत असते. कुठेतरी कुणीतरी लिहून ठेवलेलं वाक्य जसंच्या तसं चौथ्यानं गिरवलं. कुठेतरी कुणीतरी लिहून ठेवलेलं वाक्य जसंच्या तसं चौथ्यानं गिरवलं. कवीची आत्महत्या ही त्याची शेवटची कविता असते. मध्येच एक कवयित्री शिरकाव करत म्हणाली, आत्महत्येपर्यंत ओढत आणि शेवटी एका माथेफिरू कवीने ठामपणे सांगितला आपला निर्णय. होय मी करेनच आत्महत्या, कविता लिहितो तितक्या सहज. एकूण काय तर कवींनी आत्महत्या करायला हवे. हवं तर एकट्यानं, हवं तर सामूहिक, असा निष्कर्ष निघाला 4 कवींच्या चर्चेतून. कवींची आत्महत्येबद्दलची घनघोर चर्चा सुरू होती कुठल्या तरी डिजिटल पारावर. हे इतर कुणालाच माहित नव्हतं असं नाही. कवींच्या आत्महत्येच्या चर्चेकडे इतर कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. लोकांनी मोडीत काढले कवींना खूप वर्षापूर्वीच. कवींच्या कुठल्याच शब्दावर विश्वास ठेवणं सोडून दिले त्यांनी. हे लोक आहेत रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोच्या वंशातले. ते म्हणतात, किती आले किती गेले, किती जगले किती मेले. कितीकानी किती कविता लिहिल्या, प्रकाशित केल्या. किती परागंदा झाले, कितीकानी मृत्यूला कवटाळलं. आमचं झट काही बिघडलं नाही. मी कागद पेन घेऊन कविता लिहिण्याऐवजी सर्वे केला. कोणकोणत्या कवींना आत्महत्या करायची इच्छा आहे याचा. तेव्हा बहुतांशी कवींच्या म्हणण्यात एक वाक्यता आढळली. ते म्हणाले, होय आम्हाला करायची आत्महत्या, पण आमचा पाय अडकलाय खोल गाळात. गाळातून पाय बाहेर काढता येईल तेव्हा करू आम्ही आत्महत्या. मला भीती वाटत नाही कवी करतील आत्महत्या नजीकच्या काळात, एकट्याने अथवा सामूहिक. मला फक्त लिहायची आहे कविता कवींच्या आत्महत्येवर शेवटची, जिची सुरुवात असेल रेस्ट इन अ पोएम, ओ पोएट रेस्ट इन अ पोएम. धन्यवाद कविता. दुसरी वाचू सर? हो प्लीज, दुसरी पण वाचा. कवितेचं नाव आहे मी शपथ घेते की मानधनाच्या पाकिटांसाठी आयोजक संयोजकाशी लगट करत माझी कविता फिरणार नाही सभामंडपातून. गल्लीबोळात होणाऱ्या थुकरट काव्य स्पर्धांच्या रांगेत पाऊलही टाकणार नाही ती. कट्टा, चावडी वा मंचावरच्या पंचतारांकित अवतरणाची मिंधी असणार नाही माझी कविता. पुरस्कारात मिळणाऱ्या मेमेंटोज, मानपत्र वा क्षुल्लक रकमेच्या मोहात कधीच आंधळी होणार नाही ती. क्रमिक पुस्तकांच्या पानावर दिमाखात मिरवण्याच्या अल्पवयीन अभिलाषेसाठी कुठलीच तडजोड करणार नाही माझी कविता. कवितेचा बाजार मांडणाऱ्या कव्यांच्या मेळ्यात ती चुकूनही शिरकाव करणार नाही. संगीत साथ चढून गाण्यात रूपांतरित व्हावं.
संगीत साज चढून गाण्यात रूपांतरित व्हावं यासाठी ती घेणार नाही स्वतःला आकरसून. मागणी तसा पुरवठा या बाजारू तत्वाचा स्वतःला बट्टा लावून घेणार नाही माझी कविता. मागणी तसा पुरवठा या बाजारू तत्वाचा स्वतःला बट्टा लावून घेणार नाही माझी कविता. अंजारावं गोंजारावं कौतुक सोहळे साजरे करावेत. अंजारावं गोंजारावं कौतुक सोहळे साजरे करावेत म्हणून पुण्या संपादक समीक्षकालाही उरावर घेऊन नाचणार नाही ती. पुण्या संपादक समीक्षकालाही उरावर घेऊन नाचणार नाही ती. भिकेची पाळी आली तरी कटोरा घेऊन कुणाच्याही दारात उभी राहणार नाही माझी कविता. मी शपथ घेते की चिमुटभर आशेनं आणि मुठभर आश्वासकतेनं डोळे भरून कवितेकडे पाहणाऱ्यांशी. मी शपथ घेते की चिमुटभर आशेनं आणि मुठभर आश्वासकतेनं डोळे भरून कवितेकडे पाहणाऱ्यांशी कायमच बांधील राहील माझी कविता. कायमच बांधील राहील माझी कविता. धन्यवाद. कविता ननवरे यांच्यानंतर मी आमंत्रित करतो सत्यपाल सिंग राजपूत या युवा कवीला. सत्यपाल सिंग यांचा एक कविता संग्रह 2018 मध्ये प्रकाशित झाला. त्याचं नाव काळ्या जादूचे अवशेष. त्यानंतर आणि त्याशिवायही त्यांच्या कविता विविध वाङ्मयीन नियतकालिकातून प्रसिद्ध होत आहेत आणि कवितेविषयी अत्यंत गंभीर भूमिका असलेले युवा कवी सत्यपाल सिंग, अतिशय मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमात. तुम्ही तुमच्या 2 कविता सादर करा. नमस्कार. कवितेचं नाव आहे भित्तीपुराण. महालांमधली वाड्यांमधली गुपितं खुली व्हायला लागली कुणाच्या तोंडून कुजबुजत्या आवाजात, की लोक म्हणतात भिंतींनाही असतात कान. महालांमधली वाड्यांमधली गुपितं खुली व्हायला लागली कुणाच्या तोंडून कुजबुजत्या आवाजात, की लोक म्हणतात भिंतींनाही असतात कान. भिंतींना तर पायही फुटल्याची कथा भलतीच फेमस आहे तुमच्यात. जेव्हा वाघावर बसून आला चॅलेंज करत चांगदेव, तेव्हा विठ्ठलपंताच्या दुसऱ्या पोरानं भिंतच चालवत नेली होती म्हणे. जेव्हा वाघावर बसून आला चॅलेंज करत चांगदेव, तेव्हा विठ्ठलपंताच्या दुसऱ्या पोरानं भिंतच चालवत नेली होती म्हणे. थोडक्यात काय की भिंती नसतात निर्जीव जसे तुम्ही समजता नेहमी. प्रवाहशील संस्कृतीचं प्रतीकच असते भिंत, स्थायी रूपात स्तब्ध झालेलं. उदाहरणार्थ हडप्पा मोहंजोदारोच्या भिंतीच तर उरलेल्या आहेत फक्त. भिंतीच तर उरलेल्या आहेत फक्त. तेवढ्यावरूनच समजून घ्यायचा असतो सभ्यतेचा डोलारा, मांडायचा असतो माणसाचा गतकाल. भिंतींच्या श्रीमंत गर्भात दडवून ठेवलेले धन बोलू पाहते तुमच्याशी त्याच्या अतृप्त इच्छांबद्दल. त्याच्या मर्जीशिवाय धक्काही लावता येणार नाही, हलवता येणार नाही एखादी वीट किंवा चिरा, हितभर माती कोरताही येणार नाही. भिंती चिनून मारल्याच्या कहाण्या किती पॉप्युलर असतात जुन्या पुराण्या गावांमध्ये. अमावस्येच्या रात्री तर अजूनही किंकाळी ठोकतात म्हणे ह्या भिंती. कशा कशाच्या उभारल्या असतील आजवर माणसाने भिंती, तुमचा काही अंदाज? धोतर किंवा लुगडी दोरीवर टांगून तात्पुरती भिंतच उभारावी लागे रात्री झोपण्यापूर्वी. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला जेव्हा छोट्या छोट्या घरांमध्ये मोठी मोठी कुटुंब राहायची. सैनिकांच्या मृतदेहांची थप्पी रचून उभारलेली भिंत 300 स्पार्टन कथेतली. किंवा भराव कमी पडला म्हणून चीनच्या महान भिंतीत मृतदेहच तर वापरले होते युद्ध हरलेल्या लोकांचे. शहर विभागणारी बर्लिनमधली भिंत लोकांनी पाडून टाकली 1989 साली. तरीही तिचं कोसळणं सुरूच तर आहे अजून, विद्वानांच्या भाषणांतून, लेखनांतून, चर्चासत्रांतून. आणि असंही समजतायत काही जण की मानवी संस्कृतीची अविरत घोडदौड जणू अडवून धरली होती ह्या जर्मन भिंतीने. त्याच भिंतीच्या हौतात्म्यावर उगवलंय कंपन्यांचं स्वातंत्र्य, मुक्त बहुराष्ट्रीय लुटीचं. भिंत रडतेय मंगळवेड्याची अजूनही चोख्याच्या आठवणीने. तिला सावरता आला नव्हता स्वतःचा तोल, ताजी कच्ची होती बिचारी.
आणि कोसळून झाल्यावर कळलं तिला की जो मजूर दबलाय मलब्याखाली तो तर चोखा आहे. आणि कोसळून झाल्यावर कळलं तिला की जो मजूर दबलाय मलब्याखाली तो तर चोखा आहे. आणि गावात नसला तरी पंढरपुरात त्याचा मोठा मान आहे. केवढं महागात पडलं तिचं कोसळणं, कधीही भरून न येणारं नुकसान झालं. केवढं महागात पडलं तिचं कोसळणं, कधीही भरून न येणारं नुकसान झालं. वारकऱ्यांचं, कवितेचं आणि सगळ्यात मोठं नुकसान तर सोयरेच्या आयुष्याचं झालं. सभ्यतेच्या उदयापासून किती बदलत गेले भिंतीचं स्वरूप, तिचं मटेरियल, तिचा रंग. सभ्यतेच्या उदयापासून किती बदलत गेलंय भिंतीचं स्वरूप, तिचं मटेरियल, तिचा रंग. लेणीच्या बेसॉल्टिक कोरीव भिंतींपासून ते फेसबुकच्या भिंतीपर्यंत जिच्यावर लिहिलेलं हे भित्तीपुराण तुम्ही वाचत आहात. यानंतर मी दुसरी कविता वाचतोय. या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे काडतुसं भरणारे हात. काडतुसं भरणारे हात. नुसतीच पाकिटात काडतुसं भरत राहिल्याने काय अर्थ येणार आहे आयुष्याला? नुसतीच पाकिटात काडतुसं भरत राहिल्याने काय अर्थ येणार आहे आयुष्याला? जख्खड सत्ताधीश जगातील सगळ्याच राजधान्यांमधले, जख्खड सत्ताधीश जगातील सगळ्याच राजधान्यांमधले सही करून एका लहानशा कागदावर करतात युद्ध घोषित बसल्या खुर्चीवरून. मोती गळतात, मोहरे हरवतात, जवान देहांचा सीमेवर होतो खुर्दा. सरहद्दीवर सांडलेलं रक्त वाहत येतंय माझ्यापर्यंत पृथ्वीच्या पोटातून भूजल मार्गाने. सरहद्दीवर सांडलेलं रक्त वाहत येतंय माझ्यापर्यंत पृथ्वीच्या पोटातून भूजल मार्गाने. तहान लागते तेव्हा एका आटलेल्या नदीत वाळू उपसून मी कोरतो झरे, तर रक्ताने मागतात माझे दोन्ही हात. मला पिता येत नाही पाणी, म्हणून तहानेनेच व्याकुळ झालोय मी कित्येक युगांपासून. मला कळत नाही नेमकं की कुठल्या माणसाचं ते रक्त आहे, म्हणजे चीनी की पाकिस्तानी, भारतीय की बांगलादेशी, अफगाणी, नेपाळी की ब्रह्मी, श्रीलंकन. घरच्यांना, शेजाऱ्यांना, सोबत्यांना, सहकाऱ्यांना कुणालाच दिसत नाहीये माझ्या हातांना लागलेलं रक्त माझ्याशिवाय. किती साबणं बदलले मी, कॉस्टिक सोडा, वॉशिंग पावडर, निरमा, प्रत्येक ब्रँडचा हँडवॉश वापरून झालाय. किती साबणं बदलले मी, कॉस्टिक सोडा, वॉशिंग पावडर, निरमा, प्रत्येक ब्रँडचा हँडवॉश वापरून पाहिलाय. गावाकडच्या न्हाणीतील वजरीनेही घासून झालेत हात, गावाकडच्या न्हाणीतील वज्रणीही घासून झालेत हात. तरीही यशस्वी होत नाहीये माझं स्वच्छता अभियान. जेथे जेथे म्हणून माझ्या हातांचा होतोय स्पर्श, जेथे जेथे म्हणून माझ्या हातांचा होतोय स्पर्श, तेथेही रक्तच लागेल अशी भीती वाटते मला. चॉकलेट घेताना दुकानातून बाळासाठी, चॉकलेट घेताना दुकानातून बाळासाठी मी जेव्हा कागदात मागतो गुंडाळून, तेव्हा विचित्र नजरेनंच बघतो दुकानदार माझ्याकडे. तो त्रागा करतोय मनातल्या मनात, जणू काही मी उगीचच त्याचं काम वाढवतोय. नुसतीच पाकिटात काडतुसं भरत राहिल्याने खात्यावर पगार होईल जमा दरमहा, आणि शिक्का तर बसलेलाच आहे अधिकृत देशभक्तीचा माझ्या माथ्यावर फॅक्टरीच्या सरकारी नोकरीमुळे. काव्य रचून कित्येकांचे बरे झालेत म्हणतात रोग, काव्य रचून कित्येकांचे बरे झालेत म्हणतात रोग. प्राचीन काळी अगदी कोडाचे डागही साफ झालेत म्हणतात. काव्य रचून कित्येकांचे बरे झालेत म्हणतात रोग. प्राचीन काळी अगदी कोडाचे डागही साफ झालेत म्हणतात. तरीही माहिती आहे मला, मी कितीही लिहिल्या कविता तरी धुतल्या जाणार नाहीये माझ्या हातांना लागलेलं रक्त. तरीही माहिती आहे मला, मी कितीही लिहिल्या कविता तरी धुतल्या जाणार नाहीये माझ्या हातांना लागलेलं रक्त. धन्यवाद. सत्यपाल सिंग राजपूत यांच्या 2 कवितांच्या नंतर मी निमंत्रित करतो सुचिता खल्लाळ या कवयित्रीला. सुचिता खल्लाळ यांचे एक कवयित्री तर आहेत, समीक्षक देखील आहेत, आणि त्यांची नुकताच प्रसिद्ध झालेला कविता संग्रह म्हणजे प्रलयानंतरची तळटी. याशिवाय पायपोळ, तहहयात आणि समीक्षेचं त्यांचं पुस्तक स्त्री कवितेचं भान काल आणि आज असं अशी साहित्य संपदा त्यांची प्रकाशित झालेली आहे. सुचिता खल्लाळ यांना डॉक्टर वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. सुचिता खल्लाळ यांचं या कार्यक्रमात स्वागत.
आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या 2 कविता आपल्याला इथे वाचून दाखवाव्या. धन्यवाद सर. कवितेचं नाव आहे माझा समकाळ. एका काळाच्या पटावर जन्मलो म्हणून समकालीन आपण. एका काळाच्या पटावर जन्मलो म्हणून समकालीन आपण, सारख्या वयाचे किंवा जरासे मोठे व लहान परस्परांहून. हे कोणतं शतक जगतोय आपण? हे कोणतं शतक जगतोय आपण? भुई आणि आभाळ आपल्याला टक लावून निहाळताना भोगतोय आपण काळाला की काळ आपल्याला उभ्या नागव्यानं. किती नक्षत्र उलटली मौसम पालटले, कितीदा ओणवले आभाळ व्याली भुई, तरी तरुण आहे तहान आणि भूक, दुःख आणि वेदना. निसरडे चपळ शुक्राणू साधतात अचूक जन्मवेळा, गाभ्यात रुतलेल्या बीजाशी कोटी कोटीदा. बदलत नाहीत वैर वासना, सत्तेच्या वर्तनाचे नियम कि वाऱ्याला लगडून असलेले वास, भाकरीचे, घामाचे, वीर्याचे. तोच तर आहे माणसाचा मूळ आकार, जन्म मरणाचा तोच आधार. येशू, बुद्ध, ज्ञाना, तुका यांच्याही आधीपासून चालत आलेली ही वहिवाट. तर मग काळाच्या या भणंग चतकोर तुकड्यावर तुम्हीच तेवढे समकालीन कसे मला? तर मग काळाच्या या भणंग चतकोर तुकड्यावर तुम्हीच तेवढे समकालीन कसे मला? कोट्यावधी जन्मांचा पायाखालचा तुकडा, पुंडलिकाने भिरकावलेल्या विटेसारखा आणि तुक्याच्या अभंगासारखा भोवंडतोय ओळ होऊन माझ्या भवताल. वर्तमानाची असून मी नसते समकाळाची, वर्तमानाची असून मी नसते समकाळाची. माझ्या ओळींची मुळं तिथं कुठंतरी असतात पार पार मागे. चालू जगराहाटीतल्या तडीपार नागरिकासारखी बरळते माझी कविता. चालू जगराहाटीतल्या तडीपार नागरिकासारखी बरळते माझी कविता. तेव्हा माझे समकालीन म्हणून तुम्ही ठरवाल मला अंशतः मनोरुग्ण वा ठारवेडी. तुमच्या लेखी मी नसेन कवी बिवी आणि किमान संतुलित नागरिकही. नाही समजून घेता येत मला चालू काळाचं व्याकरण, भाटगिरी करणाऱ्या भाडोत्री भाष्यकारांची सांस्कृतिक वळवळ. सगळीच तर दुकानच दुकानं, शाळा, दवाखाना, मंदिर, कार्यालय, न्यायालय, संसद. व्यवहाराआडच्या विनिमयाचं स्वरूप फक्त बदलतं, व्यवहाराआडच्या विनिमयाचं स्वरूप फक्त बदलतं. तुम्ही असता कायम ग्राहक अथवा विक्रेता, शोषक अथवा शोषित, मालक अथवा गुलाम, नर अथवा मादी. जंगली जमातीच्या हिंस्त्र देवतेसारखी सर्वमान्य सांप्रत व्यवस्था भूक आणि वेदनेच्या सापेक्ष खेळात उधळते जहांबाज कवड्या. नाही समजून घेता येत मला इंद्रिय झडून गेलेल्या काळाच्या वासनेचा विटका वास. जंगली गवतासारखी जथ्या जथ्यांनी उगून येते माझ्यात कवीची भाषा. कदाचित कदाचित मी गिरवत असेन बुद्धाचं त्रिपिटक, माऊलीची ओवी वा तुक्याचा अभंग. कदाचित मी गिरवत असेन बुद्धाचं त्रिपिटक, माऊलीची ओवी वा तुक्याचा अभंग. ठाऊक नाही मला, पण निश्चित करता येत नाही मला माझा समकाळ, पण निश्चित करता येत नाही मला माझा समकाळ. धन्यवाद. दुसरी 4 ओळींची छोटी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सन्नाटा. एक शून्य ठिपकत ठेवला आहे आतल्या सन्नाट्यात. एक शून्य ठिपकत ठेवला आहे आतल्या सन्नाट्यात. सन्नाटा मिती नसलेला, रंग नसलेला, गंध नसलेला. प्रचंड कोलाहल पोटात घेऊन सुन्न सन्नाटा ठिबकतोय अव्याहात. प्रचंड कोलाहल पोटात घेऊन सुन्न सन्नाटा ठिबकतोय अव्याहत. आणि तू हरवून बसला आहेस कान, आणि तू हरवून बसला आहेस कान. धन्यवाद. धन्यवाद. युवा साहिती कार्यक्रमाचं साहित्य अकादमीच्या मराठी भाषेतलं हे पहिलं चरण झालं. यात तुम्ही चौघही उत्साहाने आनंदाने सहभागी झाला, त्याबद्दल साहित्य अकादमीच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. साहित्य अकादमीने सुरू केलेल्या या वेब9 साहित्य शृंखलेत वेगवेगळ्या निमित्ताने साहित्य चर्चेसाठी, साहित्य वाचनासाठी, साहित्य समजून घेण्यासाठी आपण वरचेवर असे एकत्र येत आहात. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.